Preview. भाग आहे. एक, मार्केटला इंडस्ट्रीला आवश्यक ते स्किल तयार होणं आणि ज्यांनी ते स्किल घेतलेलं आहे त्यांना त्या विभागाशी जोडणं. मग ते सर्व्हिस सेक्टर असेल, ते हॉस्पिटॅलिटीचं सेक्टर असेल, ते इंडस्ट्रीचं सेक्टर असेल, प्रत्येक सेक्टरमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीच्या ऑपॉर्च्युनिटीज या शोधणं आणि त्याच्याकरता उत्तम मानव संसाधन उपलब्ध करून देणं. आता आपल्या स्किल डेव्हलपमेंट विभागाने या सगळ्या गोष्टी एकत्र सुरू केल्या होत्या. आपण मोठ्या प्रमाणात स्किलिंग करायचो. आपले ITIs हे आपण सगळे इंडस्ट्री सोबत जोडले. इंडस्ट्रीची डिमांड काय त्यातनं आपण ते सुरू केलं. आपण मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टरल स्किल कोर्सेस सुरू केले. दुसरीकडे आपण जॉब मेला सुरू केले, ज्या मेळ्यांच्या माध्यमातून लोकांना जॉब्स कशी मिळतील हा प्रयत्न केला. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जर एकत्रित करायच्या असतील तर त्याच्याकरताचा उपाय हा AIचं इंजिनच आहे. कारण AIचं इंजिन एक अशी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला प्रोव्हाइड करतं की ज्याच्यामध्ये ऍट वन क्लिक, ऍट वन गो, विदाउट एनी जिओग्राफी, विदाउट लुकिंग ऍट हु इज युझिंग इट. कारण आपल्याला माहिती आहे की टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा फायदा असा असतो की टेक्नॉलॉजी इज ऑलवेज जेंडर न्यूट्रल. टेक्नॉलॉजी इज ऑलवेज इट इज बेस्ड ऑन फर्स्ट इन अँड फर्स्ट आउट प्रिन्सिपल. त्यामुळे कोणी श्रीमंत आहे, गरीब आहे, कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, या सगळ्या गोष्टी ही टेक्नॉलॉजी बघत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा टेक्नॉलॉजीचा प्लॅटफॉर्म हा जो AI चॅटबॉटच्या माध्यमातून तयार झालेला आहे, इट्स अ वन स्टॉप सोल्युशन फॉर एव्हरी युथ ऑफ महाराष्ट्र. Preview.